कर्तव्यप्रतिनिष्ठा काय असते हे आपण अजितदादांचे पी.एस.ओ. विदीप जाधव यांच्याकडून तर पाहिलेच आहे. दादांच्या सावलीसारखं सोबत राहून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली ड्युटी निभावली होती. आज तसंच काहीतरी दृश्य माझ्या डोळ्यासमोर देखील होतं. समोर साधी व्यक्ती नव्हती तर सातासमुद्रापलीकडच्या एका देशाचे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या सुरक्षेची धुरा माझ्या मम्माच्या खांद्यावर होती. सकाळी डोळे उघडले की सगळ्यात आधी समोर मम्मा हवी असते, पण ती आज नव्हती म्हणून जरा धडधड झाली. पण मग आठवलं मम्माचं नाव तर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा जसा अंधारात प्रकाश देते तशीच माझी मम्मा देशाच्या सेवेत उभी होती. मम्मा जबाबदारी पार पडत होती आणि डॅडू मला त्रास देत होता. मग बघा मी काय केलं. डॅडू खूप त्रास देतोय, डॅडूला घेऊन जा. डॅडू तुला घ्यायला थांबली. काय थांबली? हो का? मग मी जाऊ का कचरा गाडीत? नको. का नको? जातो ना. नको ना जाऊ. तू सांगितलं ना कचरा गाडीला डॅडूला घेऊन जा म्हणून. जातोच मी आता. चल बाय. नको नको जाऊ. जातो जातो नको. जातो जातोच मी आता. माही हे घे. थँक्यू. कुठलं दूध आहे? अमूल दूध आहे. कुठलं दूध? अमूल दूध. अमूल दूध. मग आता काय दूध प्यायचं ना? हा. चला मग पटकन ब्रश करून दूध पिले आणि शाळेत जायची तयारी केली. आज शनिवार म्हणजे शाळेत ना पाठ्यपुस्तकांचं टेन्शन ना अभ्यासाची कटकट. आज फक्त खेळायचा दिवस. शनिवारची शाळेतली खेळाची मजा रंगातच आली होती. पण तितक्यात कानावर ढोल ताशांचा आवाज आला. आज आमच्या एरियातील आई गावदेवीची पालखी निघाली होती. थोड्या वेळापूर्वी ज्या डॅडूशी मी मस्ती करत होती त्याच डॅडूने आता आई गावदेवीची पालखी खांद्यावर घेतली होती. डॅडूला या रूपात पाहून खरं खूप प्रसन्न झालं. एका बाजूला आईचं देशप्रती कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला डॅडूची ही ईश्वर भक्ती. खरोखर आजचा दिवस खूप छान आणि वेगळा होता. आई गावदेवी समोर नतमस्तक होऊन मी माझ्या मम्मासाठी मागितलं की तिचं हे कठीण कर्तव्य पार पाडताना तिला उदंड आयुष्य आणि ताकद लाभू दे. व माझ्या डॅडूसाठी मागितलं की त्याचं हे हसत खेळत प्रेम आणि पाठिंबा असाच कायम माझ्यासोबत राहू दे. आणि मीही एक दिवस असं काहीतरी करू दे की ज्यामुळे माझ्या मम्मा डॅडूची मान अभिमानाने उंचवेल. तितक्यात काही फ्रेंड्स भेटले. आई गावदेवीची आरती करून व मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी परतलो. पण आईची ओढ मात्र कायम होती. रात्री उशिरा मम्मा घरी आली. एक पोलीस ऑफिसर म्हणून तिने आजची मोठी जबाबदारी पार पाडली होती. पण घरात आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. डोळे बंद कर. कसे असे कर. उघड बघ. उघड. अशा पद्धतीने मम्मा घरात येताच आम्ही तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तिला गुलाब देऊन सरप्राईज दिले. एक गुलाब डॅडूलाही दिले. माझ्यासारखेच डॅडूने पण मम्माला 3 गुलाब दिले. पहिला गुलाब त्या कर्तव्यासाठी जे तू एक पोलीस ऑफिसर म्हणून सातासमुद्रापलीकडच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी चोख बजावल्या. तुझा अभिमान वाटतो म्हणून हा पहिला गुलाब. दुसरा गुलाब त्या मायेसाठी जी तू दिवसभर घरातून लांब राहूनही आमच्यासाठी काळजात जपली होतीस. थकलेली असूनही तुझ्या चेहऱ्यावर जे हसू आलं त्या प्रेमासाठी हे दुसरं गुलाब. आणि हा तिसरा गुलाब आपल्या त्या छोट्याशा जगासाठी जिकडे तू, मी आणि डॅडू मिळून प्रत्येक दिवस असाच आनंदाने साजरा करतो. तर फ्रेंड्स, आजचा दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.